गुंजा. गुंजा हे काय आहे? ऑर्गॅनिक इरिटंट पॉयझन आणि आयुर्वेदानुसार ह्याचा समावेश होतो स्थावर विषामध्ये. गुंजाचं लॅटिन नेम काय आहे? ॲब्रस प्रिकाटोरियस. हे एक क्लाइम्बिंग प्लांट आहे आणि हे ऑल ओव्हर इंडिया आपल्याला आढळते. ह्याच्यामध्ये ज्या बिया असतात, गुंजाच्या बिया ह्या विषारी असतात आणि त्याचा आकार जो असतो तो एक शेप्ड असतो. आता गुंजाच्या बियांचा कलर जो असतो तो लाल, पांढरा, काळा, पिवळा असा असतो. ह्याच्यामध्ये केमिकल जे आहेत कंटेंट, तर ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय आहेत ह्याचे? तर आहे ॲब्रिन. ॲब्रिन हे काय आहे? टॉक्झॅल्ब्युमिन आहे आणि ह्याची ॲक्शन कशी असते? वायपर स्नेक बाईटसारखी असते. त्यानंतर आहे ॲब्रिन, हे जे आहे अमायनो ॲसिड आहे. हिमोग्लुटिनिन एक आहे आणि ॲब्रॅलिन हे कंटेंट आहेत, पॉयझनस कंटेंट. तर फेटल डोस किती आहे याचा? फेटल डोस जो आहे तो सीडचा एक क्रश सीड आणि टॉक्सिक कंटेंट जो आहे त्याचा 90 to 120 मिलीग्रॅम हा आहे. आता पॉयझनिंगची सायन्स आणि सिम्पटम्स आपण बघूया. तर गुंजाच्या बिया ज्या आहेत त्या जर आपण डायरेक्ट गिळल्या तर त्याची पॉयझनस लक्षणं काही जी असतील ती दिसणार नाहीत. जर बिया ह्या उकळून खाल्ल्या तरी पण त्याचे पॉयझनिंग होणार नाही. पण ह्या बिया जर आपण चावून खाल्ल्या तर ह्याची लक्षणं विषारी दिसतात. तर कोणती कोणती लक्षणं विषारी दिसतात? ती साधारण 3 ते काही तासामध्ये आणि 3 ते 4 दिवसामध्ये सुद्धा दिसायला सुरू होतात. ठीक आहे, आपण आता लक्षणं बघूया. तर ह्याच्यामध्ये आधी कोणती लक्षणं असतात? तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट रिलेटेड लक्षणं असतात. म्हणजे ॲब्डॉमिनल पेन, नॉशिया, वॉमिटिंग, ट्रेम्बलिंग ऑफ हँड्स, वीकनेस, रेक्टल ब्लिडिंग ही लक्षणं असतात. आणि त्याची जर हे इंजेक्शन रूटने दिलं तर लोकल ॲक्शन जी आहे ती दिसते, जसं की इडिमा, इन्फ्लेमेशन, स्वेलिंग, ब्लिडिंग, इकायमोसिस, नेक्रोसिस ऑफ द सराउंडिंग टिश्यू ही दिसतात. आता ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय करू शकतो? जर हे इंजेक्शन रूटनी स्किनमध्ये जर एंटर झालं असेल तर लोकल साईट जी आहे ती थरोली वॉश यूजिंग वॉटर हे करायला पाहिजे. त्यासोबतच तिथे जी काही निडल्स वगैरे लागलेल्या असतील त्या रिमूव्ह करायला पाहिजे. त्यानंतर आपण ओरल रूटनी जर पॉयझन शरीरात एंटर झालेला आहे तर त्यासाठी गॅस्ट्रिक लवाज हे द्यायला पाहिजे. आणि ह्याचा अँटीडोट काय आहे? तर अँटीॲब्रिन हा दिला गेला पाहिजे. मेडिको लिगल अस्पेक्ट काय आहे याच्यामध्ये? तर जास्त करून हे गुंजा जे आहे ते कॅटल पॉयझनिंगसाठी वापरतात, ॲरो पॉयझनिंगसाठी वापरतात, ॲबॉर्टिफेशियंट म्हणून पण ह्याचा यूज होतो. तर कॅटल पॉयझनिंगसाठी कसं वापरतात? तर गुंजाचा काढा आपण बनवू शकतो किंवा गुंजा, ओपियम आणि ऑनियन हे पावडर एकत्र करायचं आणि त्याच्या सुईच्या आकाराप्रमाणे निडल्स बनवायचे आहेत आणि एक वुडन ब्लॉक घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये होल्समध्ये ह्या सुया ज्या आहेत त्या प्लेस करायच्या आहेत. त्यानंतर एखाद्या जनावरांना ज्यांना तो वुडन ब्लॉक जो आहे तो त्या जनावराच्या स्किनला हिट करायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे की त्याच्या होल्समध्ये जे निडल्स आपण प्लेस केलेले असतात तर त्या जनावरांच्या स्किनमध्ये जातात. त्यानंतर काय होतं की ते जे जनावर आहेत कॅटल्स तर ते ड्राउझी फील करतात, खाणं पिणं सोडतात आणि नंतर थंड पडतं त्यांचं शरीर आणि कोमॅटोज आणि
डेथ ही लक्षणं त्यांच्यामध्ये दिसतात. त्यानंतर 2 फिंगर्समध्ये सुद्धा ह्या निडल प्लेस करून कोणाला जर स्लॅप केलं, मारलं, तर ते काय होणार आहे, त्यांना कळणार पण नाही. आणि ह्या निडल्स ज्या आहेत त्या एकदम छोट्या असतात ना, तर त्यांच्या शरीरामध्ये इंजेक्ट केलं जाणार आहेत. ॲरो पॉयझनिंगसाठी याचा यूज केला जातो. जुन्या काळी गुंजाचा बियांचा जो रंग असतो तो खूप ॲट्रॅक्टिव्ह असल्यामुळे ते आभूषण म्हणून सुद्धा पूर्वीच्या काही लोक वापरायचे.